नमस्कार मंडळी, आज असा हनुमान जयंती, त्यानिमित्त मी तुमका मारुतीची मंदिरा दाखवतलंय. चला तर मग. आता मी पोचलो असो श्री वीरासन हनुमान मंदिर गाडी अड्ड्यात. वाटाचा पण नाही सर, वरती मारुती मंदिर हा असा. कसला जबरदस्त बांधकाम केला आता बघा. इल्ल्यात तर 2-3 बाटले घेऊन या, चढासर कांडा त्याला. हनुमान जयंती असल्यामुळे जबरदस्त भाविकांची गर्दी आहे सर. हे बघ तुम्ही बघू शकतात. आता मी वरती जातो, तिकडे पण एक मारुती मंदिर असा, थंय पण जातो. आता तुमका दाखवते चला. निसर्गाच्या सानिध्यात अशी मंदिरं आमच्या वेंगुर्ल्यात असत, हे आमचा अहोभाग्य असा. कसला भारी वाटतं आता बघा, एकदम उंच इल्यासारख्या. चला तर वरती जाऊया. अजून एक मारुतीचं मंदिर हा, थंय पाया पडाक. अजून एक आमका ब्लॉगर गावला आहे बघा सर. एका ओळखतात तुम्ही तर सांगा नक्की. जवळसून तुमका तिचा चेहरा दाखवत आहे. एका ओळखला तर नक्की कमेंट करा, कोणतं सांगा. हाय कर हाय कर हाय कर हाय कर दादाला दादाला हाय कर हाय. मूड मध्ये नाही. काय म्हणतोस? मस्त. मंडळी पोचलो आम्ही आता इकडे. मारुती मंदिर तुम्ही बघू शकता सर. स्वयंभू ठिकाण सर्प वगैरे येऊन बसता इकडे. ओके, सांगा ना तुम्ही माहिती काय काय असं तर. गेली कित्येक वर्षाचं साधारण नाही म्हटलं 150-200 वर्ष 5-6 पिढी झाली असेल इकडे हां आमच्या माहितीतले. हां त्याच्या आधीपासून कधी असा ओके ओके राजा पंजापासून येत. हां नंतर एकदा कोण चोरी करून गेलो, त्याची घंटे सकट सगळा खाली पडलो तो. हां नंतर आणून ठेवले आणि सगळ्यांनी जागेवर गेलो. मग नंतर समोर सर्प येऊन बसा. ओके. सध्या बसता की नाही माहीत नाही. हां पूर्वी मोठ्या प्रमाणात उत्सव बनावा असो, पण आता अशी परिस्थिती आहे की
इतक्या वर चढत पण बघणार नाही. हां इकडसून नाही म्हटलं तर रेडी बंदरपासून सगळा दिसा याच्यावर ते टेरेसवर उभं राहिलो का. ओके. पूर्वी 4 खांबावरती चार खांबावर फक्त छप्पर होता पहिला ह्या इकडचा. इकडचा. हां. नंतर मला ते 10-15 वर्षात काय ह्या जवळजवळ 20-25 वर्षात ह्या केला. नंतर त्यांच्यानी अजय खानोलकर वगैरे ते मित्रमंडळ जा 3 मारुती गाजा यांच्यानी पुढाकार घेऊन या सगळं मग आता प्लास्टर वगैरे केल्याने. ओके. त्यांच्यानी पुढाकार घेतला म्हणून तेवढा तरी बांधून झाला. आणू कठीण इकडे सगळा सामान त्याच्यामुळे तर रवला एका वाटेत दुर्लक्षित. असा स्वयंभू सकाळची पहिली किरणा हिच्यावर पडतात. ओके. दर दिवशी. हां. आणि इकडच्या हनुमंताची काय खासियत आहे तुम्ही सांगू शकता? या हनुमंताची खासियत एकच आजपर्यंत बोललेला शब्द हां. खयचो फेल नाही. ओके. फक्त एवढाच वाईट मागताना 10 वेळा विचार करू गयो हां. तर त्याचे परिणाम पण तेवढेच असत. ओके. आणि तुम्ही सांगितलेली इच्छा 100% पूर्ण होता? 100% होता. चांगली म्हणजे इच्छा जर चांगली असत तर चांगलाच नाही तर. ओके. पण वाईट एखादा जर काही जर चिंतून लिहिला असत तर तो याच्या आधी सगळ्यात जास्त पुढाकार अभय मडकेकर म्हणून यांच्यानी पुढाकार घेतलेलो. हां. कालांतरानं काही गोष्टी चुकीच्या घडल्यामुळे त्याच्यात तो काही वेळा समोर त्याच्यात तो एक्सपायर झाल्यानंतर हां. नंतर या सगळ्या पाठी म्हणजे कोण पुढाकार घेणारा कोणच नाही राहिला असं विषय झाला. ओके. धन्यवाद. तुमचं नाव कसं म्हटलं? प्रशांत वेंगुर्डे. ओके. आमचे राजे म्हणजे येत पहिले. ओके. मंडळी बघलात ना, आपल्या महत्त्वपूर्ण अशी बातमी सर म्हणजे समजला की कसा काय इकडे मारुतीचं मंदिर वगैरे कसा काय असा आणि कसा काय इकडे निर्माण झाला तर त्यांच्याने आमका व्यवस्थित सविस्तरपणे सांगितल्यानी. तर ही तुमका व्हिडिओ नक्की पाठवतलं यूट्यूबला नक्की बघा. चललो आता मंडळी आम्ही खाली परत त्या मंदिराकडे. वाटतं आता भजन चालू हा. चला तुमका दाखवते. कच्च्या कर्णांच्यात पिकी करणं आहे का आमका गावलीत बघा. असं असत काय होय होय खूप पुढे होत काही काय असं तुमका मुंबई गावाचा ना कोकणी रानमेव म्हणतात. हे बघा फक्त काय नाही ढीग तसं काढू आहे. एक नंबर. इतकी गोड लागत ना शब्दात सांगू शकणार नाही मी. आमका फुकट गावतात तुमका विकत घेऊची लागतली. थोडी पावला चला होईल आणि लगेच करणं गावतं काय ना जरा सुडीक काढायचो तोंडात टाकायचा संपलो विषय. जपानवाली टीम ना काय केलंय डिझायनिंग केलं का बघा एकदम भारी. बरोबर भारी आहे.
एकदम जापनीज फिलिंग येतली तुमकां दिसता येयल्यार. भारीच काय ते केला. वेंगुर्ला नगरपालिकेक मानू आया नशीब काहीतरी बरासा काम केलें मी. दमलात तो डायरेक्ट शिवसनावर बसा गावताला शिव धापवा जाईल. सिंहासन गरम आहे एकदम. वाफे मारतो बच्चीकडे वाफे मारतो. अरे एवढा सगळा केला त्या कलाकारासाठी पण काहीतरी. कलाकारासाठी पण हॅट्स ऑफ. मस्त केला छान केला. आणि पुरा सिमेंटचा आता साचो बिचो वापरल्यान काय रे काय माहिती पण छान केलं काय केलं यांचं मस्त केलं. मस्त वाटतं. मानू आहे ज्यांनी कोणी केलं ना ते का मानू आहे. आणि नगरपालिकेचा मानू आहे नशीब काहीतरी चांगला केल्यानी असाच काहीतरी चांगला कधी राहा आपल्या वेंगुर्ल्याचं नाव खूप रोशन जाताला. मंडळी मगाशी तुमका सांगलं येताच हय तुमका येऊचा असात तर 2 बाटले पाणीचे घेऊनच येऊ होय नाहीतर घामान तुम्ही भिजतलात एवढाच. आता चाललो आम्ही खाली उतारतो. मस्तपैकी दर्शन घेतला देवाचा. मंडळी मगाशी तुमका हे दाखवलं शंख त्याचं कोणीतरी मणी घेऊन गेला भितूतलो. मगाशी तुमका दाखव विचारलं कोणतरी मणी घेऊन पळालो हा. तुमका खंय गावलं तर नक्की हाडून ठेवा रिटर्न. मंडळी संध्याकाळी परत आम्ही येतलो हय सर. लायटिंग करतले तिकडे. लायटिंग केलेली हा ती चालू करतले ते तर आम्ही बघू येतलो इकडनं कसं काय नजर दिसतात. तो पण तुमका मी दाखवता व्हिडिओच्या माध्यमातून. आणि तेव्हा खरी वाईब येतली म्हणजे जेव्हा लाईट वगैरे चालू होते ना तेव्हा हातात जा काय म्हणजे एक स्ट्रक्चर उभा ते का अजून एक वेगळी काय म्हणतात ते का रे एक वाईब निर्माण होते. वेगळी वाईब निर्माण होतली त्यासाठी. तर तुमका दाखवते नंतर रात्री. चला आता चाललो आम्ही आमच्या जुन्या स्टँडवरच्या मारुती मंदिराकडे. चला जुन्या स्टँडवर पोचलो आम्ही. हे बघा वेगवेगळ्या प्रकारची फळं लायली. हनुमान मंदिर आमचं जुन्या स्टँडवरचा. पाया पडान घ्या. आमचं मारुती राया. लाईट नसल्यामुळे काय दिसणार नाही असं. मंडळी हयसर आमकां पंकज वसरगावकर फोटोग्राफर गावलेला. रात्री हयसर मॅची असत व्हॉलीबॉलचे. ते पण जर म्हाका टाइम गावलो तर तुमकां दाखय नक्कीच. म्हणजे बेस्ट फिल्डर तसंच ना. प्रवीण राहुल तो खासदार आमचा बघा हो. तो खासदार. मंडळी तुमका सांगितल्याप्रमाणे मी अड्डा दिलं आहे. आता इकडची लाईटिंग तुम्ही बघू शकतात. चला तुमका दाखवत आहे. मंडळी अजून होई तशी लाईटिंग करूक नाही असा कळला तरी पण तुमका मी दाखवत आहे वरपर्यंत जाऊन.
तर मंडळी बघितलं असतं तुम्ही लाईटिंग केली नाही होई तशी, पण जरा मजा नाही. अजून जरा काहीतरी करू आहे तसा करू नाही असा बघूया पुढे करतात काय. तर मंडळी आता आम्ही जातो 4 गदा मारुती मंदिराकडे. थंय पण लाईटिंग केली आहे, ती पण बघू जाऊया. बघा मंडळी किती भारी केली आहे लाईटिंग ती. तसं ते नाटक पण चालू असा. जरा होती मंडळी मागाशी तुमका सांगितलेलं हे व्हॉलीबॉलची स्पर्धा असत बघूया आता चला. 9 गेम किती रोज दरम्यान सायलो आणि विकास सन पॉइंट घेतला तो दक्षाग्र संघात. विजेता संघ दक्षाग्र. खबर आहे सर्वांना, उपस्थित खेळाडू, संघ मालक, प्रेक्षक यांच्यासाठी भाजीपावाची व्यवस्था केलेली आहे. कोणीही घरी जायचं नाही भाजीपाव खाल्ल्याशिवाय.
मित्रांनो, उत्तरोत्तर या स्पर्धेची रंगत वाढत चाललेली आहे आणि आमचे ज्येष्ठ फोटोग्राफर अर्थातच सिनेमॅटोग्राफर फिल्म स्टार ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर अधिराज्य केलेलं आहे, चित्रपटसृष्टी असू दे किंवा तुमचे व्हिडिओ असू दे, रील्स असू दे, असे आमचे मित्र मिलिंद नांदोसकर यांचं इथे आम्ही हर्षपूर्ण वातावरणात स्वागत करतोय. मिलिंद नांदोसकर. एक सर्व्हिस गोटे बॉल खाली राहुल सूर एक चपला जयेश बिलाल मारलेलं स्मॅश गोटे काय बॉल गावागना सूर एक स्मॅश. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुमका आवडलो असाल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका. चला बाय.